नमस्कार. राजकीय कट्टावरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण धाराशिव जिल्हा परिषदेला आज खऱ्या अर्थानं 4 वर्षानंतर सत्ता स्थापनेचा योग जुळून आलेला आहे. खरं 2022 मध्येच ही मुदत संपली होती आणि त्यानंतर जवळपास 4 वर्ष या ठिकाणी प्रशासक होतं. मात्र आता खऱ्या अर्थानं आज विविध सभापतींच्या निवडी झालेल्या आहेत आणि गेल्या 15 दिवसापूर्वी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या देखील निवडी झालेल्या होत्या. त्यामुळे आता खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेला लोकांचं स्वरूप आलेलं आहे. आज जिल्हा परिषदेच्या विविध सभापतींच्या निवडी झाल्या. यामध्ये 4 सभापती पदाच्या निवडी झाल्या आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीला 2, शिवसेनेला 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 1 असे 4 सभापती विराजमान झालेले आहेत. यामध्ये जर भारतीय जनता पार्टीचे 2 सभापती पाहिले तर ते तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद गटातील सिद्धेश्वर कोरे यांना अर्थ व बांधकाम या महत्वपूर्ण खात्याची लॉटरी लागलेली आहे. त्यासोबतच खामसवाडी जिल्हा परिषद गटातून प्रथमच निवडून आलेले अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले विश्वास कोकणे यांना समाज कल्याण सभापती पदाची संधी त्यांना देण्यात आलेली आहे. ते खामसवाडी जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले होते. त्यानंतर शिवसेनेच्या वतीनं खरं तर खूप नाट्य रंगलं होतं. शिवसेनेच्या सभापती पदासाठी सुवर्णाताई पाटील यांचे नाव जवळपास सकाळी फॉर्म भरण्यापर्यंत फायनल होतं. मात्र शेवटच्या काही मिनिटांमध्ये त्यांचं नाव बदललं गेलं. याच ठिकाणी अजित लाकाळ यांना देखील संधी मिळावी अशी वरिष्ठ स्तरावरून येथील मुख्य नेत्यांना, भारतीय जनता पार्टीच्या मुख्य नेत्यांना फोन आल्याची देखील माहिती आहे. मात्र अंतिम टप्प्यात अजित लाकाळ हे पुरुष असल्याने आणि शिवसेनेला हे पद महिला व बाल कल्याण सभापती पद जाणार असल्यानं त्यांची खऱ्या अर्थानं गोची झाली आणि जे पूर्वी समीकरण भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ठरवलं होतं त्यामध्ये अजित लाकाळ हे फिट बसत नसल्यामुळं, म्हणजेच जर ते समजा पद इतर कोणतं असतं तर अजित लाकाळ यांची आज सभापतीपदी वर्णी लागली असती. मात्र ऐनवेळी अजित लाकाळ यांचं नाव कट झालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं भाग्यवान आपण त्यांना म्हणू असं पूजा तुषार शिंदे ज्या डिकसळ जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले आहेत त्यांना ही संधी मिळाली. खरं तर पूजा तुषार शिंदे यांचं नाव सकाळपर्यंत कुठंही नव्हतं. मात्र ऐनवेळी त्यांना ही संधी मिळाल्याची माहिती मिळाली आणि त्यासोबतच भूम तालुक्यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 सदस्य जिल्हा परिषदेचे निवडून आलेले होते. यामध्ये 3 मध्ये अमोल भोरे जे पाथरूड जिल्हा परिषद गटातून निवडून आलेत आणि दुसरे डोंजा जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले भाऊसाहेब खरसडे या दोघांमध्ये रस्सीखेच होती. मात्र माजी आमदार राहुल मोटे यांनी या दोघांना एकत्र बसवलं आणि या दोघांच्या नावाच्या चिठ्ठ्या म्हणजे ईश्वरी चिठ्ठी टाकली गेली आणि त्यामध्ये भाऊसाहेब खरसडे यांना संधी मिळाली अशी माहिती आपल्याला त्याच पक्षातील मुख्य नेत्यांकडून त्यासोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मिळाली. विशेष म्हणजे हे चिठ्ठी उचलण्याचा मान ईड जिल्हा परिषद गटाच्या सदस्य ज्या देशमुख आहेत त्या देशमुख यांना हा मान मिळालेला होता आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचं जे नाव फायनल झालं ते खऱ्या अर्थानं ईश्वरी चिठ्ठीतून फायनल झाल्याची देखील माहिती आहे. त्यामुळं आज धाराशिव जिल्हा परिषदमध्ये हे 4 सदस्य विराजमान झालेले आहेत, 4 सभापती विराजमान झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आज जिल्हा परिषदेला एक लोकांचं स्वरूप आलं होतं. लोकांची गर्दी देखील त्यामध्ये मोठी होती आणि 4 वर्षानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष कोणताही असो तो कार्यकर्त्यांचा वनवास आज संपवून पुन्हा एकदा लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेलं सरकार म्हणजे लोकशाही अशी व्याख्या केली जाते. त्या पद्धतीचं आता त्या ठिकाणी सत्ता स्थापन झालेली आहे. खरं तर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने देखील उमेदवार उभं करण्यात आले होते. त्यांना प्रत्येकाला 4ही उमेदवारांना 10 मतं मिळाली तर महायुतीच्या सर्व उमेदवारांना 45 मतं मिळाली. त्यामुळं मतामध्ये कुठेही फाटाफूट दोन्ही गटांकडून झालेली नाही आणि ज्या पद्धतीनं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना मतं मिळाली त्याच पद्धतीनं सभापतींना देखील मतं मिळालेली आहेत. त्यामुळे आता इथून पुढे खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चनाताई पाटील आणि उपाध्यक्ष उषाताई गायकवाड यांची कसरत असणार आहे. कारण गेल्या 4 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याची जबाबदारी आता या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर तर आहेच. त्यासोबतच अनेक जिल्हा परिषद सदस्य जे आहेत की त्यांना त्यांच्या गटाचा विकास करायचा आहे, त्यासाठी निधींची आवश्यकता आहे. हा निधी देण्याची जबाबदारी ही आता जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर राहणार आहे.
आमचा हा व्हिडिओ आपल्याला नेमका कसा वाटला तो आपण आम्हाला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा आणि असेच राजकीय कट्टाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं YouTube चॅनल आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. याच ठिकाणी थांबू. धन्यवाद.